नमस्कार मित्रांनो, आजचा टॉपिक आहे सायलेंट ट्रीटमेंट अबोला. आता मेजर पार्टनर्समध्ये ना असा प्रॉब्लेम बघतो आपण की त्यांचं भांडण झालं ना की लगेच ते 2-3 दिवस बोलायचं बंद करतात. मित्रांनो, तुम्ही अगर प्रेम करत असाल ना तर तुम्हाला भले वाटत असेल की असं केल्याने नातं टिकतं, पण नाही. हळूहळू हळूहळू वर्षानंतर ना हीच जी गोष्ट असते ना याच्यामुळे तुमच्यामध्ये दुरावा निर्माण होतो. काय होतं, अबोला धरल्यानंतर ना समोरच्याच्या मनात जे प्रश्न असतात ते प्रश्न डोक्यातच राहून जातात. हळूहळू ते पायलप होत जातात. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो, जेव्हा ही भांडण झालं, जोरात भांडण झालं, प्लीज जास्तीत जास्त 10 मिनटं या 15 मिनटं ब्रेक घ्या. डोकं शांत करा आणि परत त्या विषयावर बोलायला या. पण बोलणं बंद करू नका. त्याने तुमचं नातं खराब होतं. ते आत्ता नाही कळत, ते वर्षानंतर कळतं की अरे बापरे, कुठे चुकलो. पार्टनर सोडून गेल्यानंतर आपल्याला कळतं. त्यामुळे सांगतो, भांडणं झाल्यानंतर कृपया करून आपल्या पार्टनर्सला एकटं सोडू नका. 10 मिनटाचा ब्रेक घ्या, मग परत बोलायला या. त्यामुळे सायलेंट ट्रीटमेंट हा खूपच घातक गोष्ट आहे. त्यामुळे नको द्या तुम्ही तुमच्या पार्टनरला सायलेंट ट्रीटमेंट. अबोला नको धरा प्लीज. आणि टॅग करा अशा लोकांना जे असे भांडणानंतर अबोला धरतात.